नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित जाधव आहे आणि मी हा फर्स्ट व्हिडिओ किंवा ब्लॉग बनवत आहे. माझी नेहमी इच्छा होती, की मी कुठलातरी व्हिडिओ किंवा ब्लॉग ॲज अ कंटेंट क्रिएशन बनवावा आणि आज मी धाडस घेऊन एक व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. खरं तर काही स्क्रिप्ट तयार केलेली नाही आहे, कारण पाठांतर आणि माझं काही ताळमेळ बसत नाही आणि पाठांतर आणि लक्षात न राहणे ह्याचं जर मी ताळमेळ जुळवलं, तर मला शाळेची आठवण येते, ज्यावेळी आपण जे पाठांतर करायचो ते कधी प्रश्नपत्रिकेत यायचंच नाही. आपली 80s आणि 90sची जी जनरेशन आहे, त्यांच्याकडे खूप काही गोड आठवणी आहेत. शाळेच्या, शाळेनंतरच्या, मे महिन्याच्या सुट्टीतल्या. तशीच एक गोड आठवण मला तुमच्याशी शेअर करायची आहे. आता शाळा संपत आली आणि मे महिन्याची सुट्टी आली, तर आपण रद्दीमध्ये आपल्या वह्या पुस्तकं भरलेले द्यायचो. तर त्यावेळी जी वह्या असायची त्यातली पानं फाडून मी मुद्दामून जी पुठ्ठे होती ती जमा करायचो. खूप सारे पुठ्ठे जमायचे 20, 23, 25 असे काहीतरी ताईचे आणि माझे. आणि ते त्यावेळीचे जे पुठ्ठे होते ना त्याच्यावर खूप सुंदर चित्र असायचे. वेगवेगळी सिनरी, बाहेरगावची, काश्मीरची, कार्टून्स, वेगवेगळे सुंदर असे पेंटिंग्स आणि त्या पुठ्ठ्यांचं ना मी आमचं त्यावेळी वन रूम होतं आणि एक त्यात छोटीशी गॅलरी होती. त्यात मी घरं बनवायचो. 1 मजली, 2 मजली, 3 मजली, बंगला असं काहीतरी. आणि जर ते एकदम टॉप बनले, तर मग त्यांना हवेने, लाथेने लाथेने नाही सॉरी, आपण इंडियन आहोत, पाय नाही मारायचो, पाया पडायचो पुठ्ठ्यांवर. तर ते तोडून टाकायचो आणि त्यातच एक वेगळी मजा होती. आणि कधी-कधी इमॅजिन पण करायचो, की आपला असा एक बंगला असेल, त्यात आपण राहावं. अशीच काही गोड आठवणी लक्षात येतात आणि डोळ्यात अश्रू येतात. तुमच्याकडे सुद्धा अशी काही आठवण असेल तर माझ्याशी प्लीज शेअर करा, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब माय पेज. थँक यू.